नमस्कार मंडळी, मी संकेत नलवडे. तर मंडळी, कसं आहे माहिती आहे का, समजा आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे 3 वाजता आणि आपण रेग्युलर 6 वाजता उठतो. आपण आदल्या दिवशी गजर लावतो मोबाईलमध्ये. आजकाल मोबाईलमध्ये आपण गजर लावतो, एका नाही 2 मोबाईलमध्ये गजर लावतो. पुन्हा आपण आपल्या बायकोला किंवा नवऱ्याला किंवा आणि कोण घरात असतील त्यांना सांगतो, मला नक्की उद्या 3 वाजता उठव आणि परत तू झोप, मला एकदा उठव दे. का तर पुढचं माझं प्लॅनिंग चेंज व्हायला नको. म्हणजे आपली आदल्या दिवशीपासून तयारी सुरू होते आणि आपण आपल्या मनाला सांगतो, मेंदूला सांगतो की मला 3 वाजता उठायचं आहे आणि त्याप्रमाणे आपली बॉडी काम करायला सुरू करते. त्यानंतर आपण जर असं लवकर झोपतो आणि 3 वाजायच्या आधी जवळजवळ 1-2 वेळा तरी कमीत कमी आपण उठतो. अरे 3 तर वाजले नाहीत ना, अरे 3 तर वाजले नाहीत ना, आणि परत आपण झोपतो आणि मग गजर झाल्यानंतर उठतो. तर मंडळी, हे सांगायचा उद्देश म्हणजे की एक कन्सेप्ट आहे की बायो क्लॉक किंवा बॉडी क्लॉक. तर हे माणसाचं बॉडी क्लॉक किंवा बायो क्लॉक कसं असतं, जनरली पाहायला गेलं तर माणूस जो जन्माला आलेला आहे, आपण जन्माला आलेला आहोत, तर मेन म्हणजे आपल्याला भूक लागल्यानंतर खाणं पाहिजे, झोप आल्यानंतर झोप पाहिजे. पण माणसाचं हे सगळं पूर्ण चेंज होतं त्याच्या परिस्थितीनुसार. म्हणजे आता एखादं घरात काम करणारी बाई आहे, गृहिणी आहे, जी घरातली काम करते, तिचा मुलगा शाळेला जातो, तिचा नवरा ऑफिसला जातो. तर हां बाबा, माझ्या मुलग्याची शाळा किती वाजता आहे, पुन्हा माझ्या नवऱ्याला ऑफिसला किती वाजता जावं लागतं, त्याप्रमाणे तिचं शेड्यूल ठरते की रोज 5 वाजता मला उठायला पाहिजे, त्या दोघांचा डब्बा तयार पाहिजे, घरातलं जेवण तयार पाहिजे. पुन्हा ती जर जॉबला जात असेल तर त्या टायमिंगला तिला निघायच्या आधी ही सगळी कामं करायला पाहिजेत. संध्याकाळी किती वाजता येणार, त्यानंतर घरातलं जेवण तयार झालं पाहिजे, पुन्हा झोपायचं किती. तर हे प्रत्येकाचं एक बायो क्लॉक किंवा बॉडी क्लॉक त्याप्रमाणे तयार होतं. काहींना नाईट शिफ्टला जॉबला जावं लागतं, मग त्यांना रात्री जॉब करतात, मग ते झोपणार किती वाजता. मग याच्याप्रमाणे बॉडी त्यांना ती मदत करते, शरीर मदत करते. तर म्हणजे असं हे बॉडी क्लॉक प्रत्येकाचं असतं. तर याप्रमाणे आपण जर पाहायला गेलं तर याच्यावर आपल्या मनातले विचार देखील परिणाम करतात, हे आता नवीन संशोधनाने सांगितलेलं आहे. म्हणजे कसं होतं मंडळी, हां आता 40 वय झालं ना तुझं, मग आता तुला चष्मा लागणार. मग ते आपल्या मनामध्ये गर्द करतं किंवा नाही 40 झाली की आता मला चष्मा लागणारच आहे. ते झाल्यानंतर नाही 60 आली, मग एखादा रोग तुला आता जडतोय, म्हणजे कुठला, शुगर आली, बीपी आली, नाही तर अनेक कुठला तरी रोग तुला जडेलच. मग ते आपल्या मनामध्ये घर करून बसतं किंवा नाही आता मला एखादा रोग होईल आणि त्यानंतर सुरू होतं ते. तर हे जे आता नवीन संशोधन आहेत किंवा हे आहे, तर ते काय म्हणतात की तुमच्या मनातले विचार तुमच्या शरीरावर परिणाम करतात. तर काही देशांमध्ये जर पाहायला गेलं तर ती माणसं 60 आलं किंवा 70 आलं की म्हातारं झालो म्हणत नाही, तर ते म्हणतात की आम्हाला म्हातारपण 120व्या वर्षी येतं आणि त्याप्रमाणे ते राहतात. म्हणजे काय होते, तर ते आपल्या मनाला सांगतात की नाही मी म्हातारा 120व्या वर्षी होणार आहे. तर ते त्यांच्या बॉडीला तसं सांगतात आणि त्या बॉडी त्याप्रमाणे त्यांना रिॲक्ट करायला सुरू करते. तर म्हणजे याचं अजून एक आपण उदाहरण घेऊ शकतो की आपले विचार आपल्या बॉडीवर कसे परिणाम करतात. समजा आपल्याला प्रवासाला जायचं आहे आणि एखाद्याला गाडी लागते म्हणजे काय, तर नाही मला गाडीत बसल्यानंतर चक्कर मारायला लागते किंवा उलटी होते, तर ती बॉडी आधीपासून ती तयार त्याचं बनायला सुरू होते. आणि त्याप्रमाणे कसं होतं, गाडीत बसल्यानंतर त्याला भावडायला सुरू, मला फिरायला लागलं, नाही आता मला उलटी होती उलटी. त्याच्या विरुद्ध आपण जर बाबा मनाला सांगितलं मला काही होत नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये मी स्थिर राहू शकतो, तर खरोखर तुम्ही तो बदल तुमच्या मनामध्ये आणू शकता. तर याच्यासाठी तुमच्या मनातले विचार जे आहेत ते त्याच्यावर भरपूर चांगलं काम करतात. आणि आता एक पुस्तक पण आहे की द सिक्रेट, त्याचं मराठी अनुवाद पण आहे की तुमचं जे आयुष्य आहे, प्रत्येकाचं जे आयुष्य आहे, तर ते त्याच्या मनातल्या विचारांमुळे तयार झालेलं आहे. म्हणजे एखाद्या माणसाचं आयुष्य त्याच्या मनातल्या विचारानुसार आहे. म्हणजे आपण बघा, एखादा म्हणतो बघा मला हे असंच का झालं, किंवा एखाद्या ठिकाणी मला ॲक्सिडेंटच का झाला, तर त्या पुस्तकामध्ये असं सांगितलं की तुम्ही हा विचार कधीतरी केलेला आहे. मग आपण असं म्हणू शकतो का की आपण एखाद्या व्यक्तीला भेटलो जो आजारी आहे
आणि तो म्हणला नाही मला असाचा आजार झाला. मग त्यावेळी सगळे विचार येतात की बाबा ठीक आहे, मग त्याला असं झालं होतं, त्याला असं झालं होतं, त्याला झालं होतं. मग शेवटी सगळं झाल्यानंतर माणूस विचार करत असेल ना की मला असं झालं तर काय, मग मी काय रिॲक्शन घेऊ, कसं करू. मग तो विचार तिथं होतो का, मग ते सबकॉन्शियस माइंड किंवा अवचेतन मनामध्ये ते सुरू राहतं का, नाही मला असं झालं तर. म्हणजे माणसाला एखादं एक भीती निर्माण होती का की असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, असं एक असू शकेल किंवा असेल. तर हे असं आहे म्हणजे. आणि मंडळी आपण पाहिलेलं आहे की आपण व्हिडिओ जे बनवलेले आहेत की माणूस 150 वर्ष जगू शकतो का, तर त्याच्यामध्ये एक पॉईंट आहे की तुम्ही मेडिटेशन जे करताय, ध्यानधारणा जे करताय, तर ते तुम्हाला सर्व गोष्टींपासून अलिप्त राहण्यासाठी मदत करते. म्हणजे काय तर प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे. माझं म्हणा, तुम्ही ऐकताय तुमचं म्हणा, आणि आपले नातेवाईक म्हणा, आपली आई वडील मुलगा मुलगी किंवा नवरा बायको, हे सगळ्यांचं आयुष्य वेगळं आहे. तर आपण जर मनाने स्थिर राहिलो तर दुसऱ्याला चांगली मदत करू शकतोय. म्हणजे मेडिटेशनचा फायदा हा असा होतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण आपलं मन स्थिर ठेवू शकतो, आणि ते मन स्थिर ठेवल्यामुळे आपण दुसऱ्यांना चांगली मदत करू शकतो, आणि त्याचा जे काही घडलेल्या आहेत घटना, त्याचा आपल्या शरीरावर त्याचा परिणाम किंवा मनावर जरासुद्धा परिणाम होत नाही. त्यामुळे आपण सदृढ राहू शकतो. म्हणजेच हे जे बॉडी क्लॉक आहे ते आपण आपलं बॉडी क्लॉक बनवायचं आणि बनवू शकतो. तर हे एक झाला व्हिडिओ की बॉडी क्लॉक विषयी. आणि मंडळी याच्यावर ना बोलायसारखं भरपूर आहे. म्हणजे आपलं तसं बोलायला गेलं तर भरपूर विषय आहे, आणि त्याच्यावर आता अभ्यास पण सुरू आहे माझा देखील, आणि संशोधन पण सुरू आहे की ते मेडिटेशन कसं माणसांना मदत करतं. तर अशा अशा प्रकारे तुमचं स्वतःचं बॉडी क्लॉक असं तयार करा की भरपूर वर्ष तुम्ही सदृढ राहाल आणि तुम्हाला काही त्रास होणार नाही कशाचा. आणि हे आधी मनातून काढून टाका की मला लगेच 40 आले म्हणजे चष्मा लागेल किंवा मला एखादा रोग जडेल, तर नाही. तुमच्या मनातील विचारावर आणि तुमच्या मनाच्या परिस्थितीवर तुमचं आरोग्य महत्त्वाचं आहे, आणि त्याच्यावर तुमच्या पुढील घटना किंवा पुढील आयुष्य अवलंबून आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार.